सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी मिस्टेक होती सेटअप बदलायची. म्हणजे एखादी स्ट्रॅटेजी पकडली, युट्यूबवरनं शिकलो किंवा दुसऱ्याच्या कोर्समधून शिकलो, एखादा स्टॉपला सीट झाला लगेच दुसरी स्ट्रॅटेजी सापडायची, तिथं 2-3 स्टॉपला सीट झाली लगेच तिसरी सापडायची. बघा गावाकडनं तुम्हाला माहिती माकडं आल्यानंतर काय कन्सेप्ट आहे, ह्या झाडावरून त्या झाडावर माकडं उड्या मारत राहतात. तेच कन्सेप्ट आहे सिंपल. काय करतात ट्रेडर, एखादा स्टॉपला सीट झाला किंवा 2-3 दिवस बॅक टू बॅक लॉसेस झाले की लगेच दुसरी स्ट्रॅटेजी सापडायची, तिसऱ्या चौथीवर जायचं. जेणेकरून काय होतं, आपल्याला एका ठिकाणी मास्टरी होत नाही. त्यामुळे तुम्हाला एक रूल फॉलो करायचा आहे. एका सेटअपवर कोणती स्ट्रॅटेजी घ्या, युट्यूबवरनं घ्या, एखाद्या कोर्समध्ये घ्या, तुम्हाला आवडेल ती घ्या. ते एका सेटअपवर कमीत कमी 100 ट्रेड घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला समजेल ती स्ट्रॅटेजी कोणत्या टाइम फ्रेमला बेस्ट वर्क करते किंवा कोणत्या कंडिशनमध्ये बेस्ट वर्क करते, बुलिश असेल किंवा बेरिश, किंवा त्या स्ट्रॅटेजी अॅक्युरेसी किती आहे किंवा त्यावर किती रिस्क रिटर्न. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 100 ट्रेड घ्यायचे. तर नेमकं ह्या मिस्टेकमधनं मी कसं ओव्हरकम केलं, एकदम सिंपल आहे. तुम्हाला सांगतो, कॅपिटल कमी ठेवायचे. 10 ते 12 हजारापेक्षा जास्त कॅपिटल ठेवू नका. जर कॅपिटल कमी असेल तर तुमचं मेन फोकस काय असेल, पैसे कमवण्यापेक्षा प्रोसेस फॉलोइंगवर. त्यामुळे कॅपिटल कमी ठेवायचे. आणि ह्या टायमामध्ये युट्यूब असेल किंवा काही बाकीचं उचकू नका. जर तुम्ही उचकताय आणि तुम्हाला एका ठिकाणी जर जॅकपॉट नाव दिसलं तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी पडून त्या मागे लागता.